तुम्हाला माहिती आहे का, हे फळ दिसायला साधं आहे, पण यामध्ये केळापेक्षा जास्त पोटॅशियम, हृदयासाठी उपयुक्त असणारे असे हेल्दी फॅट्स आणि 20 पेक्षा जास्त पोषक घटक आहेत. म्हणून याला सुपर फूड असं मानलं जातं. पण 90% लोक हे चुकीच्या पद्धतीने खातात. तर हे फळ कोणतं? तर ते आहे ॲव्होकॅडो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी शेवटी सांगणार आहे ॲव्होकॅडो खाण्याची योग्य पद्धत कोणती. चला तर मग जाणून घेऊया ह्याचे 6 जबरदस्त फायदे, जे खूप लोकांना माहीतच नाहीत. तर पहिला फायदा आहे हृदयासाठी वरदान. ॲव्होकॅडोमध्ये गुड फॅट्स असतात. हे फॅट्स आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात. त्यामुळे याचा हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदा होतो. दुसरा फायदा आहे केळापेक्षा जास्त पोटॅशियम. ॲव्होकॅडोमध्ये ल्युटिन सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात. हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी मदत करतात आणि वयानुसार होणारा दृष्टीदोषाचा धोका सुद्धा कमी करण्यास मदत करतात. चौथा फायदा आहे त्वचा आणि केसांसाठी उत्तम. यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि हेल्दी फॅट्स असतात आणि हे आपल्या त्वचेचं नैसर्गिक मॉइश्चर टिकवून ठेवण्यास, कोलेजन निर्मितीला मदत करण्यास आणि केसांच्या आरोग्यास आधार देतात. पाचवा फायदा आहे गर्भवती स्त्रियांसाठी हे सुपरफूड मानलं जातं. ॲव्होकॅडोमध्ये फॉलेट हे मोठ्या प्रमाणात असतं. फॉलेट हे गर्भातील बाळाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं पोषक तत्व आहे. म्हणून डॉक्टरही गर्भधारणेदरम्यान पुरेसं फॉलेट घेण्याचा सल्ला देतात. सहावा फायदा हा खूप कमी लोकांना माहीत आहे. जर तुम्ही सॅलडमध्ये ॲव्होकॅडो घातलं तर त्यातील हेल्दी फॅट्समुळे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के सारख्या फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्सचं शोषण अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. पण या गोष्टी लक्षात ठेवा, ॲव्होकॅडोमध्ये कॅलरीज ह्या भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे दिवसातून अर्धा ते 1 ॲव्होकॅडो पुरेसा आहे. जर तुम्हाला किडनीचा गंभीर आजार असेल किंवा डॉक्टरांनी पोटॅशियम मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला असेल तर हे नियमित खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तर ॲव्होकॅडो खाण्याची योग्य पद्धत कोणती? तर हे तुम्ही सकाळी नाश्त्यासोबत संपूर्ण टोस्टवरती स्मॅश करून खाऊ शकता. तसेच सॅलडमध्ये काकडी, टोमॅटो आणि इतर भाज्यांसोबतही खाऊ शकता. तसेच स्मूदीमध्ये दूध किंवा दह्यासोबतही खाऊ शकता. आणि लक्षात ठेवा, पूर्ण पिकलेलंच ॲव्होकॅडो खा. कच्चा ॲव्होकॅडो हे चवीला कडवट आणि कडक असतं. तर तुम्ही कधी ॲव्होकॅडो खाल्ला आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्या सोप्या रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंटमध्ये सुपरफूड असं टाईप करा. मी तुम्हाला याची सविस्तर माहिती पाठवून देईन. आणि असेच पुराव्यांवर आधारित वैज्ञानिक आणि सोप्या भाषेतील आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा.